कधी असं झालं आहे का, समोरची एखादी स्त्री बघून आपल्या मनामध्ये विचार आला आहे, ती आपल्यापेक्षा किती चांगली आहे, किती लक्की आहे ना ती, नाहीतर मी, नाहीतर माझं नशीब. आणि ह्या एका विचाराने आपला संपूर्ण दिवस खराब झाला असेल, असं कोणासोबत झालं आहे का? कमेंट करून नक्की सांगा. आपण सगळ्यांनी कधी ना कधी कोणाशी तरी तुलना केलेली आहे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की तुलना करणं चांगलं काय एकदम वाईट आहे, तर ते का आहे हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण बघा म्हणजे कळेल. आणि याच्यापुढे तुम्ही स्वतःची तुलना दुसऱ्याशी नाही फक्त स्वतःशीच कराल. तर व्हिडिओ पूर्ण बघा, आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा. पहिला पॉईंट, तुलना केल्याने स्वतःच्या आयुष्याचं मोल कमी वाटू लागतं. आपलं आयुष्य सर्वात आधी हे लक्षात घ्यायचं की हे खूप अनमोल आहे. तुलना म्हणजे कंपॅरिझन ही हळूवारपणे मनात शिरते. सुरुवातीला आपण हे खूप कॅज्युअली घेतो, कारण आपल्याला असं काही वाटत नसतं. सुरुवातीला काही ते इम्पॅक्ट दाखवणार नाही. जसं की ती गृहिणी किती छान घर सांभाळते, ती बघ ना, ती किती बारीक आहे, मस्त. ती बघ सासर माहेर किती छान मॅनेज करते. पण हीच तुलना हळूहळू मनाला पोखरायला लागते आणि आपल्याला नकळत स्वतःबद्दल वाईट वाटायला लागतं. गृहिणींचं आयुष्य हे खूप कष्टाचं असतं. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ती घरासाठी कुटुंबासाठी कामं करत असते. पण तुलना जर सुरू झाली तर तिचं लक्ष तिच्या कष्टांवर न राहता इतरांच्या आयुष्यावर जातं. इथं गृहिणींचंच नाही, पण कोणाचंही, म्हणजे कोणाचं पण. मग काय होतं ना, की आपल्या मनामध्ये घडी-घडी आपल्याला असं वाटायलाच लागतं, की मी काहीच चांगलं करत नाही आहे, मी कमी पडते आहे, माझ्यात काहीच खास नाही आहे, मला काही जमतच नाही आहे. खरं सांगायचं तर प्रत्येकाचं घर हे वेगळं असतं, प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते. कुणाच्या घरात आर्थिक सोय जास्त असते, तर कुणाकडे मदतीला माणसं असतात. कुणाला चांगलं आरोग्य मिळालेलं असतं, तर कुणाला काय. मग तुलना करताना आपण हे सगळं विसरतो. आपण फक्त दुसऱ्यांचं बाहेरून दिसणारं सुंदर चित्र बघतो, पण त्याच्या घरामध्ये काय चालू आहे, त्यांचं कसं आहे, आपल्याला काही माहिती नसतं. आपण फक्त समोरच्याच्या सुखाची तुलना करायला जातो आणि यामुळे होतं काय, की आपण स्वतःचा आत्मसन्मान कमी करतो. आपण स्वतःलाच फार कमी लेखायला लागतो. ती माझ्यापेक्षा चांगली गृहिणी आहे किंवा ती माझ्यापेक्षा खूप काही चांगली आहे असं आपल्याला वाटतं आणि आपण आपल्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह उभं करतो. आणि हे फार धोकादायक आहे, कारण एकदा का स्वतःवरचा विश्वास गेला ना, आयुष्य रंगहीन वाटायला लागतं. आपलं कशातच मन लागत नाही. त्यामुळे सगळ्यांनी हे समजून घेतलं पाहिजे. गृहिणींनी असं म्हणणार नाही मी, सगळ्यांनीच, की तुमचं अस्तित्व, तुमचे काम, तुमचं कष्ट हे कुणाशीही तुलना करण्यासारखं नाही आहे. तुम्ही ज्या परिस्थिती, ज्या साधनांमध्ये तुमचं घर चालवत आहात ना, तेच तुमचं मोठं यश आहे. आणि लक्षात ठेवा, कंपॅरिझन थांबली ना, की आयुष्य सुंदर वाटायला लागतं. दुसरा पॉईंट म्हणजे तुलना, कंपॅरिझन जेव्हा आपण करतो, तेव्हा मानसिक आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम होतो. कारण तुलना ही फक्त विचारांपुरती मर्यादित राहत नाही, ती थेट आपल्या मनावर परिणाम करते. सतत दुसऱ्याशी कंपॅरिझन करत राहणं म्हणजे आपण आपल्या मानसिक तणावाची शिकार बनतो. आपल्याला नेहमी अस्वस्थ वाटायला लागतं, नेहमी चिडचिड होते, स्वतःवरच फार राग येतो. माझ्याचकडे का नाही, मीच का अशी, असं वाटायला लागतं. आणि आजकालच्या सोशल मीडियामुळे ही समस्या जरा जास्तच वाढलेली आहे. कारण जे काही सोशल मीडियाचे अकाउंट्स आपण बघतो, तेव्हा बाकी गृहिणींचं, बाकी महिलांचं, मैत्रिणींचं जे घर, आपण परफेक्ट घर बघतो ना, परफेक्ट घर, सुंदर सजावट, कपडे, त्यांचं फिरणं, आनंदी चेहरे, हे जर पाहिले तर मनामध्ये नकळत तुलना सुरू होते. मग त्या फोटोमागचं खरं आयुष्य कुणालाच दिसत नाही. तो एका सेकंदाचा फोटो असतो, 5 मिनिटाचा व्हिडिओ असेल कोणाचा, पण त्यामागे त्यांचं स्ट्रगल आपल्याला माहीतच नाही आहे. आपल्याला काय दिसतं, ते हसरे चेहरे, वाव तिचं आयुष्य किती छान आहे, तिचा नवरा तिचं ऐकतो, त्यांच्याकडे असन, मलाच असा त्रास आहे, माझंच नशीब असेल, माझंच तसं आहे. आणि त्यांचं खरं आयुष्याचं स्ट्रगल आपल्याला दिसतच नाही, कारण ते कॅमेऱ्यातून दिसत नाही. आणि ह्यामुळे होतं काय माहिती आहे का, तुलना केली तर आपल्या मनामध्ये सतत अपूर्णतेची भावना राहते, की मी किती इनकम्प्लीट आहे, माझं घर तितकं छान नाही आहे, माझी मुलं तेवढी हुशार नाही आहे, माझा नवरा तितका सपोर्टिव्ह नाही आहे, असं आपल्याला वाटतं. आणि हळूहळू याच्यामुळे आपल्याला नैराश्य म्हणजे डिप्रेशन येतं, चिंता वाटायला लागते, अशा काही समस्या निर्माण व्हायला लागतात.
आणि सर्वात वाईट गोष्ट म्हणजे ना, हा असा तणाव असतो ना, की आपण एक्सप्रेस नाही करू शकत. आपली सततची चिडचिड होत असते म्हणून आणि आपल्याला ते आतून थकवत असतं. आणि होतं काय, ह्यामुळे एक आपल्याला सवय लागते, की नेहमी ना दुसऱ्याचं काही बघितलं, की आपलं किती वाईट आहे, हे आपण शोधायला लागतो, की माझ्याकडे काय नाही आहे, हे आपण जरा जास्त शोधतो आणि आपला फोकस आपल्याकडे काय आहे ना, याच्यावरून निघून जातो. आणि मग काय आपण खुश राहणार आहे का? तर नाही, अजिबात नाही. तिसरा पॉईंट म्हणजे तुलना केल्याने ना, कुटुंबातील नात्यांवर वाईट परिणाम होतो. जेव्हा एखादा व्यक्ती, एखादी स्त्री किंवा एखादा माणूस सतत तुलना करत असतो, तेव्हा त्याचा परिणाम फक्त तिच्यावरच होत नाही, तर तिच्या संपूर्ण कुटुंबावर होतो. एखाद्या बाईचा नवरा किती छान काळजी घेतो, तिची मुलं बघा किती अभ्यासात हुशार आहे, किंवा ती बाई बघ किती छान आहे, ती किती छान घराला सांभाळते, नाहीतर तुला काहीच येत नाही. असे जे वेगवेगळ्या ज्या तुलना आपण करतो ना, त्यामुळे मनात असमाधानता वाढते. हे असमाधान हळूहळू नात्यांमध्ये दिसायला लागतं. मग नवऱ्यावर नाराजी किंवा बायकोवर नाराजी, मुलांवर चिडचिड, सासू-सासऱ्यांबद्दल तक्रारी, हे तर खूप झालेलं आहे. आणि आजकाल तर असंच खूप बघायला मिळतं, की हां, सासू म्हणजे वाईटच, असं अजिबात नसतं. हा पूर्वग्रह आपल्या मनातून ना पहिले काढून टाकायचा असतो. कुटुंबात जर तुम्हाला आनंद टिकवायचा असेल, तर स्वीकार खूप महत्त्वाचा आहे. माझं घर आहे, आहे असं आहे, छान आहे. माझा नवरा किंवा माझी बायको आहे, असे छान आहेत. मग आपलं मन शांत राहतं. आणि त्यामुळे काय होतं ना, की आपले नातीसंबंध चांगली राहायला मदत होते. आपण आपल्या आयुष्यावर फोकस करतो, ना की आपण दुसऱ्याच्या आयुष्यावर फोकस करायला जातो. आणि गृहिणी हा घराचा कणा असते. तिच्या मनात जर असमाधान असेल, तर घरात आनंद टिकत नाही. म्हणून तुलना थांबवणं हे केवळ स्वतःसाठी नाही, तर संपूर्ण घरासाठी गरजेचं आहे. स्वतःच्या घरात जे आहे त्याबद्दल कृतज्ञता ठेवली, तर नाती आपोआप सुंदर होतात. आणि जर तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल, की आपण कृतज्ञता डेली कशी व्यक्त केली पाहिजे, कोणत्या गोष्टींवर करायला पाहिजे, कारण बऱ्याच वेळा प्रश्न पडतो, की कोणत्या गोष्टी मी आज कृतज्ञता बोलू, तर नक्की कमेंट करून सांगा. मी त्यावर पण व्हिडिओ घेऊन येईल. नेक्स्ट पॉईंट म्हणजे तुलना केल्याने स्वतःची ओळख हरवते. हे खरं आहे, ॲब्सोल्युटली ट्रू. तुलना जर आपण करत राहिलो, तर माणूस स्वतःला विसरतो. ती कशी आहे, ती तशी आहे म्हणताना आपण मी कोण आहे हा प्रश्नच विसरतो. आणि गृहिणींच्या बाबतीत हे जर जास्त घडतं. समाज आधीच तिला तिच्या ओळखीपेक्षा तिच्या भूमिकेत तिला बांधून ठेवतो आणि अजून तुलना केल्यामुळे स्वतःच्या आवडीनिवडी, स्वप्न, क्षमतांकडे ती दुर्लक्ष करते आणि माझं काहीच खास नाही आहे असं वाटायला लागतं. खरं तर प्रत्येकाकडे काही ना काहीतरी वेगळं असतंच. कोणी उत्तम स्वयंपाक करतं, तर कोणी छान व्यवस्थापन करतं. कोणी मुलांशी खूप छान संवाद साधू शकतं, तर कोणामध्ये काहीतरी खूप छान कला असते. म्हणून जर तुलना ही खरी आपली ताकद झटकून टाकते. दुसऱ्यांसारखं होण्याच्या नादात आपण स्वतःचं वेगळेपण गमावतो. हे फार मोठं नुकसान आहे. कारण स्वतःची ओळख मिळाली की आत्मविश्वास आपोआप वाढतो. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायची, की आपलं आयुष्य हे आपलं आहे. ते कोणाचं कॉपी पेस्ट होत नाही आणि आपला प्रवास वेगळा आहे आणि छान आहे. आपल्या प्रवासाची गतीही वेगळी आहे. स्वतःशीच तुलना करा. कालपेक्षा मी आज काय शिकले, काय सुधारलं, इतकंच पुरेसं आहे. बाकी गोष्टी डोक्यातून काढून टाका. त्या कशा काढायच्या किंवा काय हे जर तुम्हाला हवं असेल, तर ते पण कमेंट करून सांगा. मी त्यावर सुद्धा व्हिडिओ बनवून येईल. आणि पुढचं शेवटचं पॉईंट म्हणजे तुलना सोडली की खऱ्या आनंदाची सुरुवात होते. कंपॅरिझन सोडणं सोपं नसतं, पण शक्य आहे. जेव्हा आपण कंपॅरिझन थांबवतो, तेव्हा आपल्याला वाटतं, आपण किती मोकळा श्वास घेतोय, आपलं मन किती हलकं झालेलं आहे. स्वतःचं आयुष्य आपण स्वीकारायला सुरुवात करतो. कंपॅरिझन न करता जगायला लागल्यावर छोट्या छोट्या गोष्टीतसुद्धा आनंद सापडतो. मग ते मुलांचं हसणं असेल, घरातली शांतता असेल, स्वतःसाठी थोडा वेळ काढणं असेल. दुसऱ्यांचं आयुष्य बघण्यापेक्षा स्वतःचं आयुष्य जगायला सुरुवात करतो आपण. आणि त्यामुळे ही गोष्ट नेहमी समजून घ्या, की तुलना कधीच आनंद देत नाही. ती फक्त दुःख, असमाधान आणि थकवा देते. पण त्याच्या उलट स्वीकार, कृतज्ञता आणि स्वतःवर विश्वास हा खरा आनंद देतात. आज जर तुम्ही ही तुलना थांबवण्याचा एक छोटासा निर्णय घेतला असेल, तर नक्कीच तुमचं आयुष्य खूप सुंदर होऊ शकतं.
तुम्ही कमी नाही, तुम्ही अपूर्ण नाही, तर तुम्ही पुरेशा आहात हे लक्षात ठेवा. आणि तुम्हाला जे एक सुंदर आयुष्य मिळालेलं आहे ना, ते आनंदाने जगा. स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवा, स्वतःच्या देवावर विश्वास ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि आपलं सगळं छान आहे आणि छान राहणार आहे असं नेहमी मनाशी बाळगा. आणि मग बघा, लॉ ऑफ अट्रॅक्शनमुळे कसं मस्त छान तुमचं आयुष्य होणार आहे. कारण तुम्ही ज्याच्यावर फोकस करता ती गोष्ट तुमची मल्टिप्लाय होते. मग तुम्ही कंपॅरिझनवर, तुलनेवर, उदासीनतेवर जर जास्त फोकस ठेवला तर ते तुमच्या आयुष्यामध्ये एक्सपांड होणार आहे. आणि त्या उलट जर तुम्ही ग्रेटफुल राहणं, माझ्याकडे जे आहे त्यासाठी आनंदी राहणं, आयुष्य छान आनंदाने जगणं ह्यावर जर तुम्ही फोकस ठेवला ना, तर त्या गोष्टी खूप छान तुमच्या आयुष्यामध्ये एक्सपांड होणार आहे. जर तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शन असे वेगवेगळ्या टॉपिक्सवर जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की सांगा की पुढचा व्हिडिओ मी कोणत्या टॉपिकवर घेऊन येऊ. मी नक्की तुमच्यासाठी घेऊन येईल. तेव्हा मैत्रिणींनो, आपलं हे आयुष्य खूप सुंदर आहे, तेवढ्या आनंदाने आपण जगायला पाहिजे. दुसऱ्याशी तुलना करत हे चांगलं आयुष्य वाया घालवू नका. स्वतःचं काय आहे ते बघा आणि ते सुधारण्याचा प्रयत्न करा. त्यामध्ये खुश राहा. बघा मग किती छान तुमचं आयुष्य बदलेल. तेव्हा चला तर मग मैत्रिणींनो, पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये. इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब, चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला